5 वर्षाच्या कालखंडामध्ये किती कामं आपल्या गावामध्ये झाली, तर मला आकडा त्यांनी दिला की एकूण 28,76,00,000 रुपयाची कामं ही फक्त आपली कारवे आणि कारवे परिसरामध्ये झाली। आपल्या गावाला एक खूप मोठा वारसा आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा असणारं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं। या विभागामधलं एक मोठं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं। या विभागाला आदर्श देणारं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं। दानाई देवस्थानाकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे। त्यामुळे दानाई देवस्थानच्या विकासासाठी एक वेगळा आराखडा असावा अशी मागणी आपल्या गावातल्या लोकांनी देखील केली होती। खरं तर 2.5 वर्ष आपलं महायुतीचं सरकार होतं। भविष्य काळामध्ये महायुतीचं सरकार परत एकदा राज्यामध्ये येईल अशी परिस्थिती आहे। परत राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं की देशामधल्या प्रमुख देवस्थानांपैकी जी यादी निघणार आहे त्या यादीमध्ये आपल्या दानाई देवस्थानचं देखील नाव यावं याच्यासाठीचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये तुम्ही आणि आम्ही मिळून केला पाहिजे। आकाईच्या वाडीमध्ये मी गेलो, तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं हो साहेब 10 वर्ष आलेलेच नाहीत, मालक 10 वर्ष आलेच नाहीत गावात। आणि मग एका माऊलींनी मला औक्षण केलं आणि ती माऊली हाऊस म्हटली की आता काय बाबा सारखं येत बसू नका, 22 वेळा आलाय तुम्ही इथं, आता जावा दुसरीकडे खेळा। इतका संपर्क वाडी वस्ती खेड्या पाड्यात। मलाही माहित आहे की मागच्या निवडणुकीत यशापर्यंत आपण पोहोचलो नाही, मान्य आहे आम्हाला, पराभव झाला आमचा, अभिमानाने आम्ही पराभव स्वीकारला, परत जनतेमध्ये गेलो, परत तुमचा होमरा जिजवला, परत तुमची कामं केली, परत परत तुमच्याकडे येत राहिलो आणि म्हटलं की एकदा काम करायचा चान्स द्या, एकदा मला काम करायचं, चांगलं काम करून दाखव। काय माझी इच्छा आहे, माझी एकच इच्छा आहे की समाजासाठी माझ्या हातातून काहीतरी घडा आणि ते घडण्यासाठी माझी धडपड चालू आहे। मला राजकीय अपयश आलं तर मी थांबलो का? 19 पासून 24 पर्यंत ताकदीनं काम केलं, परत परत गावात आलो, सगळे विकास कामांचे प्रस्ताव घेतले, परत आपण सरकारपर्यंत ते पोहोचवले, देवेंद्रजींकडनं अनेक कामं केली, कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी पैसे आणले, वाकान रोड साठी पैसे आणले, कराडच्या सगळ्या छोट्या मोठ्या रस्त्यासाठी पैसे आणले, 25-15 योजनेतनं पैसे आणले, 95-5 योजनेमधनं पैसे आणले, सांगाल त्या राज्य सरकारच्या योजनेमधनं पैसे आणले आणि कारव्याला उच्चांकी पैसे आणले। मतदारसंघामधले हायएस्ट पैसे हे आपल्या कारवे गावाला आणले, हे मी खात्रीनं तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो। आणि हे सगळे पैसे आणत असताना माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे। चव्हाण साहेबांनी तर एकेकाळी सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे या गावाला जास्तीत जास्त विकास निधी या मतदारसंघामधला आपण उपलब्ध करून द्यायचा हे स्पष्ट धोरण माझ्या डोक्यामध्ये होते। अशा पद्धतीनं गेले अनेक वर्ष आपण काम करतोय आणि हे सगळं काम करत असताना आपला सगळ्यांचा पाठिंबा आजपर्यंत आम्हाला मिळालेला आहे। प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण माझ्यावर प्रेम केलेलं आहे, भविष्य काळामध्ये देखील असंच प्रेम तुम्ही माझ्यावर ठेवा। तुमच्यामधला एक मुलगा म्हणून तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे। तुमचा आशीर्वाद मला द्या, तुमची कृपादृष्टी मला द्या, तुमचा आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर ठेवा आणि येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून बहुमतानी तुमच्यामधला एक मुलगा हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याच्या बाबतीमधला आपण संकल्प करा। एवढंच आजच्या